राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचे 1500 रुपये जमा झाले। बरोबर, डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर अखेरकार आता तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500 रुपये येणे सुरुवात होणार आहे आणि डायरेक्ट थेट मुख्यमंत्री साहेबांनी तारीख सांगितलेली आहे। कोणत्या दिवशी? काही नाही, जास्त दिवस नाही, 1-2 दिवसातच बहिणींनो। हे बघा, इथे स्पष्ट म्हटलेलं आहे। काय म्हटलेलं आहे बघा, लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली। हे बघा, तुम्हाला आता 3000 रुपये द्यायचं नियोजन ठरवलं होतं, परंतु ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने सांगितलं की तुम्ही फक्त 1500 रुपये देऊ शकता मकर संक्रांतीच्या पहिले, त्यामुळे डिसेंबरचे शासनाने 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकले पण, आणि ते 1500 रुपये टाकल्यानंतर आता निवडणूक संपून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता टाकला जाणार आहे आणि अखेरकार जानेवारीचा हप्ता कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये सकाळीच जमा होणार आहे त्याबद्दल हे बघा इथे स्पष्ट म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली। आता ती तारीख कोणती आहे तुम्हाला ती तारीख सांगतो मी। या तारखेमुळे सर्व लाडक्या बहिणी पुन्हा खुश झाल्या, कारण 1500 नंतर अजून 1500 पुन्हा 1500 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत। बघा ती तारीख काय आहे। चला बघा, आता ती तारीख तुम्हाला सांगतो आणि एक अपडेट देखील समोर येत आहे। लाडक्या बहिणींना गिफ्ट पण सुरू झालेलं आहे, म्हणून 5500 रुपये हे वेगळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पण टाकले जात आहेत। या 2 महत्त्वाचे अपडेट आहेत। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 1500 रुपयाचा लाभ जमा करण्यात येतो। हे बघा, दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतात आणि जो काही हप्ता आहे, आता सपोज तर आता जरी जानेवारीचा हप्ता आहे तर हा जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात येतो, म्हणजे ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात न येता त्याच्या पुढील महिन्यात हप्ता येत होता। हे 2025 साली होत होतं, परंतु आता हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे 2026 आणि या 2026 या नवीन वर्षामध्ये ज्या महिन्याचा हप्ता आहे त्याच महिन्यात, म्हणजे आता तुमचा जानेवारीचा हप्ता आहे तर हा जानेवारीचा हप्ता आता याच महिन्यात येत आहे। ओके, याच महिन्यात, फेब्रुवारीपर्यंत वाट बघण्याची गरज नाही आणि याच महिन्यात तारीख समोर आलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी जी तारीख दिलेली आहे ती तारखेला तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट हप्ता जमा होऊन जाणार आहे आणि 5500 रुपये गिफ्ट देखील। चला याबद्दल माहिती आपण समजून घेऊया। आता पहा पुढे माहिती। तर बघा, लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस देण्यात आला। तो हप्ता तर झाला तुमचा, नोव्हेंबरचा आला आणि नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला डिसेंबरच्या शेवटी भेटला होता। तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा लाभ मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर देण्याचे सरकारचे नियोजन होते, म्हणजे मकर संक्रांती या सणानिमित्त लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिले जाणार होते, परंतु यावरती पाणी फिरलं, फक्त लाडक्या बहिणींना 1500 रुपये आले। बरोबर ना? हे बघा पुढे काय म्हटलेलं आहे। हे बघा, मात्र सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून मतदानापूर्वी अशा प्रकारे लाभ देणं चुकीचं असल्याचं सांगत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली। हे बघा, काँग्रेस कमिटी यांच्याकडून एक पत्र पाठवण्यात आलं होतं आणि त्या पत्रामुळे संपूर्ण घोळ झाला आणि त्यानंतर 3000 रुपये तुम्हाला दिले जाणार होते। आगाऊ हप्ता तो जानेवारीचा हप्ता पण दिला जाणार होता, म्हणजे टोटल 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार होते, परंतु अखेरकार निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त डिसेंबरचे 1500 रुपये जमा करण्यात आले। परंतु जाऊ द्या, टेन्शन घेण्याची काही गरज नाही। हे 1500 रुपये आल्यानंतर लगेच 1-2 दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये पुन्हा 1500 रुपये। ती तारीख तुम्हाला सांगतो, ती तारीख ऐकून तुम्ही एकदम खुश होणार आहात। हो लाडक्या बहिणींनो, जी मी तारीख तुम्हाला सांगणार आहे ती तारीख ऐकून तुम्ही एकदम खुश होणार आहात, कारण तुम्हाला जास्त दिवस वाट बघण्याची गरज नाही। शासनाचं जे नियोजन होतं 3000 रुपये देण्याचं ते पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे। काही नाही, फक्त 1-2 दिवस मागे पुढे, परंतु
आता तुम्हाला 1500 रुपये देण्यात आले ना डिसेंबरचे, लगेच तुमच्या खात्यामध्ये अजून 1500 रुपये वाटप सुरुवात होत आहे आणि त्याबद्दल आपण समजून घेऊया. डिसेंबरचा हप्ता 18वा हप्ता आला, आता 19वा हप्ता जानेवारीचे 1500 रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये लगेच आता तुमच्या खात्यामध्ये टाकण्याचं नियोजन सुरू आहे, काम सुरू झालेलं आहे. आणि किती तारखेला तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल ते सांगतो मी तुम्हाला. जास्त दूर जाण्याची गरज नाही, लगेच तुमच्या खात्यामध्ये हप्ता पडणार आहे. सांगतो तुम्हाला कोणत्या तारखेला हप्ता येईल. आणि महत्त्वाचं 5500 रुपये हे गिफ्ट पण दिलं जात आहे, त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत पुढे. त्या संदर्भात पण माहिती आहे, बघा ती माहिती. तर ज्या पद्धतीने काँग्रेस कमिटी यांनी पत्र दिलं होतं निवडणूक आयोगाला, तर निवडणूक आयोगाने सांगितलं महायुती सरकारला की तुम्ही फक्त 1500 रुपये डिसेंबरचा हप्ता द्या, मागील हप्ता. अखेरकार तो जमा झाला. आता बारी आहे जानेवारीचे 1500 रुपयेची आणि त्याबद्दल जी माहिती आलेली आहे ती माहिती आता आपण बघणार आहोत, बघा ती माहिती. तर यानंतर निवडणूक आयोगाने डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यास कोणतीही अडचण नसल्याचं सांगितलं, पण जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यास मज्जाव केला. हे बघा, निवडणूक आयोगाने सांगितलं की तुम्ही डिसेंबरचा हप्ता देऊ शकता, जानेवारीचा हप्ता तुम्ही देऊ शकत नाही निवडणूकच्या पहिले, असं बोलण्यात आलं. यामुळे आता जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत आहे. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लगेच मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आणि सर्व लाडक्या बहिणींना आता जानेवारीचा लाभ कोणत्या दिवशी मिळणार आहे त्याची घोषणा करण्यात आली. हे बघा, जानेवारीचे जे काही 1500 रुपये आहेत ते जानेवारीचे 1500 रुपये देखील लगेच तुम्हाला मिळणार आहेत. आणि ते जानेवारीचे 1500 रुपये तुम्हाला कोणत्या दिवशी मिळणार आहेत ती तारीख आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे. ती तारीख तुम्हाला सांगतो, बघा ती तारीख आता. तर तुमच्या समोर आहे बघा, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस साहेब. मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर विचारले असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही लोकांच्या पोटात दुखतं आणि ते निवडणूक आयोगाकडे गेले. आयोगाने सांगितलं आम्ही मान्य करू, जो मूळ हप्ता आहे तो आम्ही देतच आहोत, तो गेलाही आहे. म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये गेले आहेत, डिसेंबरचे गेले, असं मुख्यमंत्री साहेब म्हणत आहेत की आम्ही सर्वांना 3000 रुपये देणार होतो, परंतु काही कारणास्तव, जे कारण तुम्हाला माहीतच आहे, त्यामुळे फक्त आम्ही डिसेंबरचे 1500 रुपये आता सध्या तरी देत आहोत, असं मुख्यमंत्री साहेब म्हणत आहेत. आणि आता पुढे काय म्हटले मुख्यमंत्री साहेब ते बघणं फार गरजेचं आहे. बघा पुढे काय म्हटले, आपण प्रत्येक मोठ्या सणाला आपण आगाऊ हप्ता देतो, म्हणजे प्रत्येक सणाला आम्ही 3000 रुपये देतो, असं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं. निवडणूक आयोगाने आगाऊ हप्ता देऊ नका असं म्हटलं. ठीक आहे, आम्ही आता 16 तारखेनंतर देऊ. हे बघा तारीख तुम्हाला दिसली का, 16 तारीख. तर 16 जानेवारी नंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल, म्हणजे 16 तारखेलाच हप्ता येऊ शकतो आता लाडक्या बहिणींनो. 16-17 तारखेपर्यंत हप्ता येईल तुम्हाला. 16 किंवा 17 तारखेला, 16-17 जानेवारी रोजी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. पुन्हा डिसेंबरचे 1500 रुपये तुम्हाला मिळाले निवडणूकच्या पहिले, आता निवडणूक नंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत. जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 16-17 जानेवारी रोजी जमा होणार आहे, असं मुख्यमंत्री साहेब इथे सांगत आहेत. तर अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी होती ही. तसेच मी तुम्हाला बोललो 5500 रुपये संदर्भात अपडेट. तर हे बघा, काही जण तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला गिफ्ट पण मिळेल, हे पण मिळेल, बोनस पण मिळेल, ते पण मिळेल. तर या संदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि या संदर्भात कुठलाही GR आलेला नाही किंवा कुठलीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे 5500 रुपये संदर्भात जी माहिती सध्या सोशल मीडियावरती तुम्हाला दिली जात आहे ती पूर्णपणे फेक साबित होत आहे. ओके, चला, फक्त तुम्हाला जानेवारीचे 1500 रुपये भेटणार आहेत आणि ते लगेच मिळणार आहेत 16 किंवा 17 तारखेला. कारण मुख्यमंत्री साहेबांनी ते पुन्हा एक मोठा घोषणा केलेली आहे, एक मोठं आव्हान करण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून की आम्ही 16 किंवा 17 तारखेला आम्ही लगेच जो काही जानेवारीचा हप्ता आहे तो देऊ. डिसेंबरचा हप्ता तर सर्वांना आम्ही दिला, तर त्यानंतर लगेच आम्ही 16-17 जानेवारी रोजी लाडक्या बहिणींना आम्ही लगेच जो काही हप्ता आहे जानेवारीचा तो आम्ही टाकू बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या. तर असा हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर ही सर्वात मोठी आनंदाची बातमी होती लाडक्या बहिणींसाठी. चला, तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली बहिणींनो कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत.